नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन उमेदवारांशी संवाद साधतोय, इच्छुक उमेदवारांशी. या माध्यमातून आपण त्यांचं प्रभागाबद्दलचं व्हिजन जाणून घेतोय. आजवर त्यांनी काय काम केलं आहे, लोकांनी त्यांना का मतदान करावं हे सगळं जाणून घेतोय. आजवर आपण अनेक इच्छुक नगरसेवक, इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला आहे. आज आपण वडगाव शेरी कल्याणनगर हा जो प्रभाग क्रमांक 5 आहे, या प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक असणाऱ्या सारिका दळवी यांच्याशी आपण संवाद साधतोय. आज त्यांच्याकडनं आपण या प्रभागाबद्दलचं त्यांचं व्हिजन काय आहे, शहराबद्दल त्या काय विचार करतायत, त्यांच्या प्रभागातल्या लोकांची त्यांनी आजवर कशी सेवा केलेली आहे हे सगळं जाणून घेऊयात. ताई, स्वागत आहे तुमचं. आपण मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या दर्शकांसाठी आणि आपल्या मतदारांसाठी तुमचा स्वतःचा परिचय तुम्ही करून द्या. नमस्कार, मी सौ सारिका राहुल दळवी, पूर्वीची सारिका सोपान भिल्लारे. माझा जन्म वडगाव शेरीतच झाला आहे आणि लग्नही वडगाव शेरीतच झालं आहे. त्यामुळे मला प्रभागाची पूर्णपणे जाण आहे. आमच्या प्रभागाच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात मलाही आवडते. माझे पती गेले 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. तसेच मीही त्यांच्यासोबत गेली 15 वर्ष काम करत आहे. मग आता मला एक साधा प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या माहेरकडे राजकीय काय पार्श्वभूमी होती का? नाही, माहेरची राजकीय पार्श्वभूमी अशी काहीच नाहीये. माझे सासरचेच कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रात. त्यामुळे मलाही त्यांचं बघून माझी इच्छा वाढत गेली. म्हणजे तुम्हाला स्वतः राजकारणात यायचं होतं की मिस्टरांनी सांगितलं म्हणून? नाही, असं काही नाहीये. त्यांची समाजसेवा बघून मलाही असं वाटलं की मीही त्यांच्यासोबत काम. बरं, आता तुम्ही जसं समस्यांबद्दल बोललात तसं आपल्या वडगाव शहरीमध्ये कचऱ्याची पण मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे, वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे. आपण या सगळ्या समस्यांबद्दल पहिल्यांदा बोलूयात आणि नंतर मग आपण तुमच्या व्हिजनकडे जाऊयात. तर आपण कचऱ्याच्या समस्येपासून सुरुवात करूयात. कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. आपण बघितलं तर हाय प्रोफाईल एरिया आपण आपल्याकडे आहे, स्लम एरिया पण आहे. मग कचऱ्याची समस्या सोडवणं अजून शक्य झालेलं नाही. काय होतं माहिती का, लोकांच्या कसं टाइम भेटत नाही. कारण सकाळी उठून लोक कामाला जातात, IT पार्कवाले असतात, कॉल सेंटरवाले असतात. तर त्यांच्या टायमिंगनुसार व्हायला पाहिजे. कारण जे लोक घरात असतात त्यांचा कचरा व्यवस्थित जातो. फक्त जे कामाला जातात त्यांचा टाइम ऍडजस्ट न झाल्यामुळे ते कुठेही असं कचरा टाकून देतात. त्या समस्यावर कचरा टाकतात. त्यामुळे ते त्यांना पण हे करायला पाहिजे. पण त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू शकतो, की टाइम नुसार ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे समन्वयाचा मोस्टली अभाव आहे. बाकी कचऱ्याची तशी समस्या सोडवली जाऊ शकते. बरं, आपल्या भागामध्ये रस्त्यात ट्रॅफिकची पण खूप मोठी समस्या आहे. त्याच्यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर लोकांना शहरामध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तिथं पण खूप ट्रॅफिक जॅम होतं. म्हणजे ज्या भागामध्ये लोकांना 5-10 मिनटं जाणं खरं तर अपेक्षित आहे तिथं त्यांना अर्धा तास लागतो, 1 तास लागतो. ह्या सगळ्या समस्या काय, ट्रॅफिकच्या बाबत काय नेमक्या समस्या? मेन म्हणजे अतिक्रमण हटवलं तर आपण करू शकतो. पण हे होत नाही. मग का होत नाही? म्हणजे काय स्थानिक नेत्यांचा तिथं आशीर्वाद आहे की प्रशासन व्यवस्थित? वाढती लोकसंख्या, तसेच प्रत्येक घरात 4-4 गाड्या आहेत. तसेच बंद पडलेली वाहनं रस्त्याच्या कडेला लावणे, प्रशासनाने त्याची जबाबदारी घेतली तर तेही होऊ शकतं. त्यामुळे ट्रॅफिकचा अडथळा दूर होऊ शकतो. पण म्हणजे मान्य तर आहे ना तुम्हाला की त्या भागामध्ये खूप ट्रॅफिक होतं, लोकांना खूप त्रास होतोय असं. आणि याच्यामध्ये अजून काय आहे की अतिक्रमण जे आहे ना, ते अतिक्रमण हटवलं जात नाही. ते अतिक्रमण का हटवलं जात नाही? अतिक्रमण तर वाढलेलंच आहे. अतिक्रमण हटवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांची दुसरीकडे व्यवस्था करण्याची आम्ही हमी देऊ आणि प्रशासनाला सांगून आम्ही पूर्णपणे अतिक्रमण मुक्त तुमचा प्रभाग तुम्ही करू. म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांना आश्वस्त करताय की आम्ही तुम्हाला ट्रॅफिक कोंडीतून तुमची मुक्तता करू. बरं, आता ह्यासोबतच आपण जर बघितलं की ड्रेनेजचे पण तिकडं बरेच प्रॉब्लेम्स आहेत. मग हे का, म्हणजे ड्रेनेजची पण समस्या आहे, म्हणजे हे का असं आहे? वाढत्या लोकसंख्येमुळे ही ड्रेनेजची समस्या उद्भवत आहे. तर मागील 20 वर्षापूर्वी ही लाईन छोटी होती, तर आता मोठी करण्याची गरज आहे. तर आगामी काळात तुम्ही जर मला ही संधी दिली तर मी याच्यावर काम करू शकते आणि माझं पहिलं प्राधान्य असेल की मी याच्यावर पहिलं काम करेल.
आत्ताही जसं तुम्ही सांगितलं ड्रेनेजची समस्या आहे, पण त्याच पद्धतीनं पाणीसुद्धा मिळत नाही लोकांना. तर ही पाण्याची समस्या का आहे आणि हे तुम्ही कसं सोडवणार? मी ही एक गृहिणी आहे. मला ही पाण्याचं महत्त्व माहीत आहे. आमच्या कार्यालयात अनेक जण येऊन सांगतात की आमच्या सोसायटीत पाणी कमी दाबाने येत आहे किंवा पाणीच येत नाही. तर भामा आस्केटचं पाणी चालू झालं असून तर ते पूर्ण वडगाव शहरीत पाणी चालू नाही आहे. तर याचाही आम्ही पाठपुरावा घेत आहोत. तसेच एक नवीन टाकी बांधली आहे, त्याला पाईपलाईन जोडण्याचं काम चालू आहे. याच्यावरही आमचा पाठपुरावा आहे. तसेच आगामी काळात आम्ही तीही समस्या पूर्णपणे सोडवू. तर तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून हे टँकर पण देत आहे असं मला समजलं. हो, गेले 3 वर्ष झाले आम्ही सगळ्यांना पाण्याची सोय करून देत आहोत टँकरच्या प्रभागातच माध्यमातून. की प्रभागाबाहेर पण असं काय? तर जे जे घेऊन येतात लोक तुम्ही त्यांना हो, देतात? जे आमच्याकडे समस्या घेऊन येतात त्यांना आम्ही टँकरची सुविधा करून देत आहोत. ओके. मला आता सांगा की तुम्ही भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मागताय. तर उमेदवारी मागताय खरी गोष्ट आहे, पण तुम्ही आजपर्यंत तुम्ही असू द्यात किंवा तुमचे पती असू द्यात, काय काम केलं आहे प्रभागासाठी? आम्ही अनेक कामं केली आहेत. लोकांच्या पाण्याच्या समस्या, लाईटचे प्रॉब्लेम, डीपीचे प्रॉब्लेम. परत आता आम्ही 2 वर्ष झाले की आमचं काम चालू आहे की ज्या लोकांना मूलभूत गरजा आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, हे जवळजवळ पॅन कार्डसाठी 200-400 रुपये खर्च होतात. राशन कार्डसाठी लोकांना 4-5 हजार रुपये मागतात. त्या सुविधा आम्ही पूर्णपणे मोफत चालू केल्या आहेत. तर त्याच्यात आम्ही नागरिकांचे राशन कार्ड पूर्णपणे मोफत करून दिले आहे, तेही 4,000. तसेच आधार कार्ड दिले आहेत 16,000. नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढून दिले आहेत. जवळजवळ 2 ते 3 हजार लोकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले आहे. शहरी गरीब योजना काढून दिल्या आहेत. पॅन कार्ड, तसेच चष्मे, लोकांचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया आम्ही मोफत करून दिले आहेत. तसेच 150 ते 200 शस्त्रक्रिया आम्ही मोफत करून दिले आहेत. बरं. हे सगळे प्रभागातलेच लोक आहेत की बाहेरचे? नाही, असं काही नाही. प्रभागातले जसे लोक येतात, आम्ही जसं पब्लिसिटी करतोय की आमच्या इथे कॅम्प चालू आहेत, तसे बाहेरूनही लोक येतात आमच्याकडे, त्यांचाही आम्ही करून दिले. बरं. आता तुमच्या प्रभागामध्ये मुस्लिम वोटर्सची सुद्धा संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्वाचा विचार मांडणारी पार्टी आहे. तुम्ही या सगळ्या वोटर्सकडे कसं बघता? आम्ही काय असं जातीचा भेदभाव करत नाही. माणूस हा एकच आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांची कामे करून दिलेली ह्या सगळ्या जे तुम्ही कुणाचं आधार कार्ड किंवा शहरी गरीब योजना, हे सगळ्यामध्ये सगळे मुस्लिम सुद्धा आहेत, सगळे सर्व जाती धर्माचे? बरं. आणखी मी एक सांगू इच्छिते, तुम्ही जे जातीबद्दल विचारलत मला, तर आम्ही मस्जिदमध्ये देखील कॅम्प घेतलेला आहे. त्यांच्याही समस्या आम्ही सोडून दिल्यात. त्यांच्याही आम्ही खूप आधार कार्ड, पॅन कार्डची कामं करून दिली आहेत. राशन कार्ड जवळजवळ खूप जणांचे, जवळजवळ 2 ते 2,000 लोक तर मुस्लिमच असतील, त्यांच्याही आम्ही रेशन कार्ड बनवून दिले आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी जो नारा दिलाय, सबका साथ सबका विश्वास, ते तुम्ही तुमच्या कामातनं खरं तर दाखवून देताय. ह्या सरकारच्या योजना तुम्ही पोहोचवताच आहे, पण सामाजिक काय आणखी उपक्रम वगैरे काय राबवता तुम्ही? हे बघा, हा माझा कार्य अहवाल आहे. त्यात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. तर लोकांसाठी आम्ही तक्रार निवारण केंद्र चालू केले आहे. तसेच गणपतीसाठी विसर्जन हौद तयार केला आहे. तसेच कोरोना काळात आम्ही लोकांना रेशन किट वाटप केले आहे. तसेच दरवर्षी मकर संक्रांती निमित्त लहान मुलांना पतंग वाटप, तसेच बाल मेळावा. तसं म्हटलं तर आमच्या कामाची यादी खूप मोठी आहे. या कामाच्या जोरावर आम्ही पक्षाकडे तिकीट मागत आहोत. तर लाडक्या बहीण योजनेबद्दल खूप चर्चा आहे, जी महायुती सरकारने आणलेली आहे, विधानसभेच्या अगोदर आणली होती. या योजनेची खूप तळागाळापर्यंत चर्चा आहे. तुमच्या प्रभागातल्या महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे का? आणि या योजनेसह अन्य सरकारी ज्या योजना आहेत मुख्यतः महिलांसाठी, त्याबद्दल महिलांमध्ये काय चर्चा? महिलांमध्ये तर खूप मोठी चर्चा चालू आहे. सर्वसामान्य महिलांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे. तसेच हेच लाडकी बहीण नसून आम्ही महिलांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच महिला सक्षम व्हाव्या, स्वतःच्या पायावर उभ्या असाव्यात, यासाठी आम्ही खूप प्रयत्न चालू आहेत. पण महिलांना आवडली योजना? हो, खूप आवडली. तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून भरून दिलेत अर्ज? हो. तर आपण आता बऱ्याच समस्यांबद्दल बोललो, पण माझा एक साधा प्रश्न आहे शेवटचा, की तुमच्या प्रभागाबद्दलचं व्हिजन काय? पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा प्रभाग कसा असेल? विजन म्हणजे काय, मी मगाशी ते सांगितलेले प्रश्न तुम्हाला, पाण्याचं, कचऱ्याचं, ड्रेनेजचं,
तसेच लाईटचं. हं. तर हे विजन असणार आहे की ही पूर्णपणे समस्या सगळी संपवावी. हं. तसेच माझा प्रभाग हा आदर्श, स्वच्छ आणि सुंदर बनावा आणि ओळखला जावा, हं. हेच माझं विजन आहे. ताई, मला काही नेत्यांबद्दल तुमची मतं जाणून घ्यायची आहे. ज्याच्यामध्ये पहिलं नाव आहे की माझे आमदार जगदीश मुळीक. जगदीश मुळीक हे एक शांत, संयम आणि सक्षम नेतृत्व आहे. त्यांनी आमच्या वडगाव शहरी मतदारसंघासाठी त्यांच्या आमदारकीच्या काळात खूप चांगले काम केले आहे. तसेच अजूनही त्यांचं काम चालूच आहे. बरं, तर या होत्या सारिकाताई दळवी. त्यांनी आपल्या प्रभागाबद्दलचं त्यांनी विजन सांगितलेलं आहे. त्यांच्या प्रभागामध्ये समस्या नेमक्या काय आहेत हे त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला समजलं आणि त्या समस्या त्या कशा सोडवणार आहेत ह्या देखील त्यांच्या बोलण्यातनं आलेलं आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आगामी निवडणुकीसाठी त्या भारतीय जनता पक्षाकडनं इच्छुक आहेत. आशा आहे त्यांना पक्ष उमेदवारीही देईल आणि त्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपला त्या प्रभागामधल्या जनतेचा आवाज म्हणून त्या पोहोचतील, अशा त्यांना आपल्याकडनं शुभेच्छा आहेत. ताई, धन्यवाद.